हे टू फॅमिली कशा आहे तुम्ही सगळे. वेलकम बॅक टू माय अनदर न्यू व्लॉग. आजचा व्लॉग मी सुरू करते सकाळी 7:45 वाजता. आज मी आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे आता, कारण की आज एक खूपच जास्त खास व्यक्ती येणार आहे. एक चांगला खूपच जास्त खास व्यक्ती येणार आहे, तर त्याला आपण घ्यायला जाणार आहे. तर आज आहे आमची NCC पण आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये, तर तिथे पण जायचं आहे मला. तर आजचा व्लॉग आपण सुरू करूया. तर आता सध्या हे पहा गाईस, सिच्युएशन पहा गाईस किती गंभीर आहे. आपला भाऊ एकदम पैकी सट्टपैकी झोपलेला आहे. माझे पैसे याच्याकडे आहेत, 90 रुपीज आहेत माझे याच्याकडे. ते विचारायचे आता कुठे आहे पार्थ. पार्थू अय, अरे माझे पैसे कुठे आहे पार्थू. गाईज याला झोपू द्या, आपल्याला तो झोपायला भेटत नाही, याला तरी झोपू द्या गाईज. अजून तो खूपच लहान आहे गाईज. हा बघू शकता तुम्ही. आता मी आलेलो आहे आपल्या त्या खास व्यक्तीला घ्यायला. तुम्ही बघू शकता कोण आहे वो खास व्यक्ती. देखो गाइस, मधुर आ चुका है फिर से अपने घर. दो भाई दोनों गवाही आगे दुनिया की वाट लगाने फिर से साथ में. आता आम्ही चाललो गाइस आजीकडे. मग आजीकडून आम्ही युनिफॉर्म बदलून जाऊ NCC. तर चलो गाइस आजी के घर. आम्ही आता पोहोचलेलो आहे बघा तुम्ही, आजीकडे पोहोचलेलो आहे. आणि हा पहा बिंडोक. अबे यार हे उघडतं कसं, ते उघडलं गाईस. तर चलो गाईस अभि आजी के घर. असं आला तसं लग्न आहे. ते गेट कोण लावीन रे. सो गाईस आम्ही आता आलेलो आहे आजीच्याकडे. आता आम्ही इकडे बदलू कपडे. इकडे आहे ना वे. तर गाईस याला वाटते लाज. सो गाईस अभी इनकी चालू है चर्चा. आणि पुन्हा तोंडला पडलं व्लॉग पाहून. आता याला मी झोडणार आहे इसके बाद. अभी देश के जवान रेडी हो चुके हैं NCC के कपड़े पहन के. तो चलो अभी सीधा जाएंगे अपन बाहर कहीं पे, तो भी नाश्ता करने को. आम्ही आता नाश्ता करून घेतलेला आहे. तर आता आम्ही चाललो सरळ सिद्धिविनायक मंदिरात. चाबी निघाली तरी गाडी चालू आहे. हे रिव्हर्स घे, ते मागं लय जोरांच्या पायात. तर काय आता आम्ही आलेलो आहे सरळ सिद्धिविनायक मंदिर. तर सिद्धिविनायक मंदिरात गेल्यावर मग तुमच्यासोबत बोलतो. आम्ही फुल रिकामचोट आहो, पण नाश्ता करताना आम्ही व्लॉग बनवायचं विसरलो. तर आता आम्ही आलेलो आहे वापस आजीकडे पाणी प्यायसाठी. आजी का पाणी दे बरं यार. त्या नाश्त्यावाल्याकडे गेलो, त्याच्याकडचं पाणी खराब होतं. नाश्ता केला, पाणी पाहिजे आता. एक कचोरी खाल्ली, एक आलू वडा खाल्ला, एक. आता आम्ही निघालो इथून. बंद आहे मंदिर. तर काय आता आम्ही चाललेलो आहे आमचा एक मित्र संचित जामकरच्याकडे. तर चला काही आता ताला घेऊ, मग जाऊ आम्ही मंदिरात. आता आम्ही आलेलो आहे संचितच्या गल्लीमध्ये. तर आता संचितच्या घराखाली जाऊन संचितला आता आपण आवाज देऊया. सो गाईज आपला संचित भाईच्या घरी आपण आलेलो आहे फटकन. आता चला त्याला घेऊ आणि मग जाऊ मंदिरात. हे आपला भाई संचित जामकर आणि हे आपला भाई मधुर. तीन तिगाडे काम बिगाडे. तर गाईज आम्ही इथं आता आलेलो आम्ही बिर्लाराम मंदिरात. तुम्ही बघू शकता. अबे थांब ना. तर आता काही आलेलं आहे आम्ही बिर्लाराम मंदिरात. तुम्ही इथे बघू शकता नजारा खूप जास्त सुंदर आहे, सुशील आहे. पण भारतातल्या NCCची इथे कोणीही नाही. आम्ही सकाळी 6 वाजता उठून आंघोळ वगैरे करून आपल्या देशासाठी इथे आलेलो आहे गाईज. आणि इथे कोणीच नाही आहे. इथे गाईज कोणीच नाही आहे, लिटरली गाईज इथे कोणीच नाही आहे. आता तुम्हीच सांगा काय करायचं. आम्ही ते इकडे तिकडे फिरत होतो फक्त. मधुर पण इथे बसलेला मेंटासारखा. गाईज ते बटालियनचे लोक येणार होते यार, बटालियनचे लोक पण नाही इथे. गाईज माझा सगळा ब्लॉग जो आहे तो पानसट झाला गाईज. NCCचं मस्त आहे की आम्ही ड्रेस घालून NCC करताना तुम्हाला व्हिडिओ टाकणार होतो, पण पानसट बिलकुल. आता आम्ही आतमध्ये जाऊन कोणाला तरी विचारतो, अरे भावा इथे काय आहे, काही आहे की नाही इथे काही. तर गाईज आता सरांचा कॉल आला होता, सर येणार नाही आहेत. तर आम्ही आता निघालो गाईज बा घरी. चलो गाईज घर पे. चलो गाईज घर पे. तर आता आपण भेटू घरी गेल्यावर. तर गाईज आम्ही आता आलेलो आजीकडे. माझा मूड एकदम खूप जास्त खराब आहे, कारण की आमची NCC झाली नाही. एवढ्या दुरून आलो इकडे जठारपेठमध्ये रामनगरमधून. आता डायरेक्ट किनखेडवरून आला. सकाळी 5 वाजता उठून थंड्या पाण्याने आंघोळ करून आलो गाईज आम्ही. तर आता आम्ही आलो आजीकडे. 5-10 मिनटं बसतो, पाणी वगैरे पितो आणि मग वापस घरी जातो गाईज. तर गाईज आम्ही गेलो होतो आजीकडे. मग आजीकडून आम्ही आता आलेलो आहे घरी. तर घरून आता आम्ही वापस चाललो दोघं जण. काय माहीत कुठं चाललो, हा आम्हाला घेऊन चाललेला आहे.
याची काही कुठेतरी पॅन्ट टाकलेली आहे काही शिवायला, तर त्या पॅन्टच्या दुकानाजवळ जातो, मग तुमच्यासोबत मग तुम्हाला ते दुकान दाखवतो. थांबा 5 मिनिटं. तर गाईज आम्ही आता आलेलो आहे वापस घरी आणि झोपला गाईज मधुर झोपलेला आहे. आणि आता माझा अजून 2 फ्रेंड्स येत आहेत, यश आणि निलेश. तर मग आपण ते आल्यावर मग बोलूया. सो गाइस आता तुम्ही बघू शकता यश आ चुका है, नीलेश आ चुका है और अभी अपन खेल रहे हैं टैप पे गेम. तो चलो गाइस अभी हम खेलते हैं गेम, मग तुम्हाला बघतो पुढे काय होते. सो गाइस आता आम्ही घरून निघालेलो आहे कारण की घरी आमचं बूट टेकत नाही. तर आता आम्ही चाललो प्ले स्टेशन गेम खेळायसाठी. मधुर आहे, आपला छोटा भाई, मी आणि यश निलेश आहे. आम्ही तिघा एका गाडीवर आणि यश निलेश गेले समोर. तर चला काय आता प्ले स्टेशन मध्ये जाऊया. बघा हे चालले ते यश निलेश 2 जण आहे बा. हा तेच गाईस तेच. चलो गाईस प्ले स्टेशन जाएंगे. तो गाईस आता आपण पोहोचलेलो आहे आपल्या भारत विद्यालयाची गल्ली. ओ माय गॉड, भारत विद्यालयाच्या गल्लीत आपण पोहोचलेलो आहे गाईस. आणि हे इथे सिमरन प्ले स्टेशन बंद. गाईस आमचा खूप मोठा पचका झालेला आहे, प्ले स्टेशन निघालं बंद. तर आता आम्ही बघा चाललो ग्राउंडमध्ये क्रिकेट विकेट खेळतो. 1 तासानंतर घरी चालला होतो. सगळ्यात बेकार दिवस निघाला या महिन्यातला गाईज. तो गाईज आपला भाई मधुर काय खेळू राहिलेला आहे एकदम खास. गाईज निलेश टेक्नॉलॉजी मधुरा टेक्नॉलॉजी आहे कर एकदा. तुला माहिती आहे का आपण चालू राहिलो ही एक टेक्नॉलॉजी आहे. तुला काही माहिती नाही नल्ल्या कुत्ते. मधुरा आता एक लंबा शॉट मार यार. सो गाईज स्पेशली गाईज आता तुम्ही बघा मधुरचा लंबा शॉट. सो गाईज आता मधुर आपला क्रिकेट हिस्ट्री मधला और ये बॉल यश शेलकर के हाथों से डिलीवर. ओ वाह क्या शॉट मारा. ओ भैंस की टेक्नॉलॉजी. तुले पैसे याचे दिलं का मी ना लंबे शॉट मारणार. अंबानी म्हणा कोहलीले साला रोहितले म्हणीन ना कसा आहे रे हा. चल लंबे शॉट मार. ओ माय दा मला वाटलं आता माझ्या तोंड फुटते. ओ गाईस किती दूर. 50 घेणं 50 देणं 30. एवढ्या पैशात बॉल येते. गाडी चावी दे ना. 50 काय टाका. हा दे गाडी चावी दे. तो गाईस आता आणला नवीन बॉल. तर चला नवीन बॉलनी सगळे मिळून खेळूया. तो गाईस आता आम्ही दोघं चाललेलो आहे शाळेमध्ये कारण की आम्हाला लागली खूप जोराची पाणी प्यायची तहान करू आणि मग इकडे वापस येऊ क्रिकेट खेळायला. आणि मग आपण जाऊ मधुरला स्टेशनवर सोडायला. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो जेव्हा आपण मधुरला सोडायला जाऊ. आता आम्ही आलेलो आहे शाळेमध्ये खूप दिवसानंतर. आपली शाळा एकदमच मस्त. रूम नंबर 103 103. तर काय आता आम्ही चाललो वरचे माळे आम्ही सगळे खूप जास्त मिस करतात. तुम्हाला दाखवतो थांबा. तुम्ही बघू शकता हा कॉरिडोर खूप जास्त आम्ही काही मिस करतो. खूप दिवसानंतर आलो गाईज. हे बघा गाईज 204 आहे समोर. इकडनं सगळा व्ह्यू दिसते शाळेचा. गुगलवर पण टाकून देऊ. गाईज इकडे आम्ही खूप जास्त मस्त्या केलेल्या आहेत. इकडे मी मधुरसोबत रडलेलो पण आहे. सो गाईज आता आमच्या शाळेचा बेस्ट व्ह्यू इथून दिसते. इथून समोरची रोड पण दिसते. समोरचं गेट बी दिसते. भाई सगळं एकदम चांगलं आहे गाईज इथे. अवर स्कूल गाईज 305. आणि गाईज आम्ही इथे परमिशन घेऊन आलेलो आहे. बिना परमिशनचा आलेलो नाही आहे गाईज. आम्ही इथे लिगली आलेलो आहे. इलिगली. ओ इथला पंखा चालू आहे, बंद करून टाक. नाही मला हालत फिरता नाही दिसला. शाळेचं बिल नाही जास्त आलं पाहिजे गाईज आपला. गाईज ही रूम तर मी कधीच विसरणार नाही कारण की याच्यात आमचा पेपर झाला होता. काही सगळे समोरचं गाईज हे वाला आमचं कॉलेज आहे. CCTV वॉर्निंग गाईज. आम्हाला माहिती आहे आम्ही CCTVच्या निगराणीमध्ये आहे. पण काही मुलं विसरून जातात. काही मुलं विसरून जातात की त्यांच्याकडे CCTV कॅमेरा पाहत आहे. पण आम्हाला जाणीव आहे. तर चला गाईज आता जो फटकन पाणी प्यायला. फुल घामा झोक्क होऊन आता आम्ही आलो शाळेच्या बाहेर. पाणी पिताना तुम्हाला याच्याकडे दाखवता आलं कारण की जिथे संजू काका उभे होते. संजू काकाचीच परमिशन घेऊन आम्ही आतमध्ये गेलो होतो. वी आर लिगली बट पासेस द मिशन. शूटिंग की लिगली नाही होत. नाही शूटिंग विचारलं होतं तेव्हा. अरे
शूटिंग पण विचारलं होतं काहीच की व्हिडिओ काढू शकतो का, काढा काढा म्हणे, आपली शाळा आहे म्हणे, शाळा खूप मस्त आहे काहीच आपली, एकच नंबर. तुम्ही पण फटाफट ॲडमिशन करा आणि लवकर सांगा कधी करू राहिले ॲडमिशन, मी पण या शाळेत आहे. तर त्याला काही जातो आलो ग्राउंडमध्ये, आणि ग्राउंडमध्ये आता डायरेक्ट. सो हे गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? तर आता वाजलेले आहेत 9 आणि मधुरला मी सोडून दिलं. माझ्या मोबाईलची चार्जिंग पूर्ण 0च्याही खाली आली होती, -1 आली होती, तर मी व्लॉग बनवलाच नाही. आता रात्री 9 वाजता फोन चार्ज झाला आणि आता मी व्लॉग कंटिन्यू करत आहे. तर आता मी आलेलो आहे आजीकडे, कारण की उद्याचा व्लॉग खूप जास्त स्पेशल असणार आहे. उद्या माझी मावशी येणार आहे गाईस अकोल्यामध्ये, समजा मेरी मावशी आ रही है कल. उद्या माझी मावशी येणार आहे अकोल्यामध्ये, तर उद्या मस्त पार्टी, उद्या मस्त मावशी येणार आहे, मस्त आईच्या गप्पा चालतील रात्री 2-3 वाजेपर्यंत. तर काय उद्या येणार आहे मावशी. तर आजचा व्लॉग मी आज इथेच एंड करतो. मधुर गेला घरी. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओला लाईक करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की सांगा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.